आयुरा. कोणालाच काहीच कल्पना नव्हती हा फोन आनंद वाढवणारा होता की एखादं नवं वळण घेऊन येणारा. आणि निधीच्या मनात एकच प्रश्न घोळू लागला. लग्नाची तारीख ठरली आहे, मग अजून काय बाकी आहे इथून पुढे? त्याने कॉल बॅक न करता थेट रवीच्या घरी पोहोचला. दार उघडताच समोर रवीचे बाबा उभे होते. डोळे लाल, चेहरा कडक, आवाजात दडलेला राग स्पष्ट दिसत होता. आलास? त्याने कोरड्या आवाजात विचारलं. समीर काही बोलणार इतक्यात रवीची आई पुढे आली. आज आम्ही जेलमध्ये गेलो होतो, ती मोठ्यानेच म्हणाली, आणि आजच आम्हाला सगळं कळलं. समीर क्षणभर थांबला. हे शब्द अपेक्षितच होते त्याला. आमच्याशी का नाही बोललास? रवीच्या आईने पुन्हा विचारलं. इतकी वर्ष आमचं नातं एक होतं. तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी काय काय केलं तुझ्यासाठी ते तुलाही आठवतंय? आठवते का? रवीच्या बाबांचा आवाज चढला. समीरने मान खाली घातली. आठवते काका, म्हणूनच आधी ते आलोय ना. तो शांतपणे म्हणाला. नाही. रवीची आई मध्येच ओरडली. आज उशिरा आलास तू. आज आम्हाला कळलं की रवी जेलमध्ये का आहे, आणि त्यात तुमचाही हात आहे. समीरने नजर वर केली. मी त्याला जेलमध्ये टाकलं नाही मामी. त्याचा आवाज स्थिर होता. त्याने स्वतःच अर्धसत्य सांगितलं आहे तुम्हाला. अर्धसत्य? रवीचे बाबा हसले. ते हसू बोचणारं होतं. म्हणजे तो खोटं बोलतोय आणि तुम्ही मात्र देवदूत आहात. समीर एक पाऊल पुढे गेला. तो संपूर्ण सत्य सांगत नाहीये, समीर ठामपणे म्हणाला. तो स्वतःची चुकी कबूल करतो आहे, पण तो ज्याच्यासाठी हे करत आहे त्याचं नाव घेत नाहीये. आता त्याने स्वतः जेलमध्ये जायचं ठरवलं तर आम्ही तरी काय करणार आणि कसं वाचवणार त्याला? समीरचं बोलणं ऐकताच घरात शांतता पसरली. रवीची आई खुर्चीत बसली आणि डोळ्यात पाणी तरळलं. तुमच्यासाठी मी काही नाही केलं रे समीर, ती हळू आवाजात म्हणाली. तुझ्या वडिलांच्या जाण्यानंतर मी तुला माझा मुलगा मानलं, मग तुम्ही आमच्यावर फिरला. रवीचे बाबा म्हणाले. समीरचे डोळे ओढले झाले. मी तुमच्यावर फिरलो नाही, तो हळूच म्हणाला. मी फक्त सत्य तुम्हाला सांगितलं नाही, कारण माझ्यात तेवढी हिंमत नव्हती तुम्हाला तुटताना बघायची. समीर म्हणाला. आणि आत्ता मी तुटलो नाही का? रवीच्या बाबांनी प्रश्न केला. समीरने दीर्घ श्वास घेतला. आज रवी जेलमध्ये आहे त्याचं कारण मी नाही आहे मामा. त्याचं कारण त्याने स्वतः निवडलं आहे. तो थांबला. मी आज इथे आलोय कारण मला माहीत आहे तुमचा राग योग्य आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी अजूनही तुमचाच आहे, पण सत्यापासून मी मागे हटणार नाही. रवीची आई समीरकडे पाहतच राहिली. मग आत्ता काय करायचं, ती थकलेल्या आवाजात म्हणाली. समीर शांतपणे म्हणाला. आता तुमच्यासमोर सत्य पूर्ण बाहेर येईल लवकरच. रवी स्वतःही तितकाच गुन्हेगार आहे. त्याने आयुषला मारायचा प्रयत्न केला आहे, पण मी थांबणार नाही. तुम्ही माझ्यावर हक्काने रागवू शकता, पण रोखू शकत नाही. गुन्ह्याला माफी नाही, कोणासाठीही. तो उठला आणि दरवाजाकडे वळला. तुम्ही मला दोषी समजला तरी चालेल, पण रवी निर्दोष नाही हे एक दिवस तुम्हाला कळेलच. समीर बाहेर निघून गेला. दार बंद झालं. रवीच्या आईला आणि बाबांना एक प्रश्न पडला. आपण चुकीच्या बाजूला उभे आहोत का? समीर गेल्यानंतर घरात एक अवघड शांतता पसरली. रवीची आई अजूनही खुर्चीतच बसून होती. डोळ्यासमोर जेलमधला रवी आणि समीरचे शब्द दोन्ही एकमेकांवर आदळत होते. तो इतका का बदलला? कधी? ती स्वतःशीच पुटपुटली.
रवीचे बाबा उभे राहिले आणि खिडकीतून बाहेर बाहेर पाहत म्हणाले, बदलला नाही तो, आपणच त्याला समजून घ्यायला उशीर केलाय. रवीची आई पटकन मान वर केली. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, तो खोटं बोलतोय? ते थोडा वेळ गप्प राहिले आणि मग म्हणाले, तो संपूर्ण सत्य सांगतोय असं मला आता वाटत नाही. तेवढ्यात घरचा फोन वाजला. त्या आवाजाने आई दचकलीच. कोण असेल आता? ती मनाशी विचार करत होती. तिने फोन उचलला. आई, समोरून रवीचा आवाज आला. खूप दिवसांनी इतका थकलेला आवाज होता. आई, आपल्या घरी समीर आला होता का? रवीने विचारलं. आईचे हात थरथरले. हो, तिने एकच शब्द बोलला. पलीकडून काही क्षण शांतता झाली. त्याने काय सांगितलं? रवीचा आवाज सावध झाला होता. तेच जे तू सांगितलं नाहीस. आईचा आवाज अचानक कडक झाला होता. रवी, तू पूर्ण सत्य आम्हाला सांगितलं नाहीयेस ना? तसं रवी एकदमच गडबडला. आई, असं काही नाही, रवी म्हणाला. मग तू ॲक्सिडेंट नंतर पळ काढलीस का नाही? तिने थेट प्रश्न केला. पलीकडे थोडा वेळ स्तब्धता जाणवली. पलीकडे दीर्घ श्वास घेण्याचा आवाज आला. आई, मी घाबरलो होतो, रवी म्हणाला. घाबरलास म्हणून खोटं बोललास? आईने विचारलं. अर्ध सत्य सांगितलं, तो हळू आवाजात म्हणाला. ते शब्द आईच्या छातीत खोल रुतले. आणि समीर, त्याच्यावर तू दोष ढकललास? आता रवी काहीच बोलला नाही. त्याचं ते मौनच आईला सगळं सांगून गेलं. रवीच्या बाबांनी आईकडून फोन आपल्या हातात घेतला. बेटा, त्यांचा आवाज भरून आला होता. आज पहिल्यांदा आम्हाला तुला भेटायची भीती वाटते. तू आमच्याशी खोटं बोलतो? रवीच्या बाबांचं बोलणं शांत असलं तरी बोलण्यात चीड, संताप आणि दुःख होतं, खेद होता. बाबा, रवीचा आवाज फुटला. मी वाईट नाहीये, फक्त चूक झाली. रवी, चूक एकदा होते, ते शांतपणे म्हणाले. खोटं रोज केल्यावर तो स्वभाव होतो रवी. तू तर आम्हाला विश्वासात सुद्धा घेतलं नाहीस, आमची दिशाभूल केलीस. ते रागात म्हणाले. संतापाने त्यांचे हात थरथर करत होते. त्यांना पुढे बोलवे ना. त्यांनी फोन कट केला. आईच्या डोळ्यातून पाणी ओघळलं. आपण कुठे चुकलो? ती रवीच्या बाबांना विचारत होती. आपण नाही, तो, रवीचे बाबा म्हणाले. इकडे समीर गाडीत बसून स्टेअरिंगवर डोकं टेकून बसला होता. डोळे मिटले. सत्याची बाजू घेणं कठीणच होतं, जिथे नातं दुखवणार होतं. त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव चमकलं, निधी. तो असा तडकाफडकी निघून गेला होता. नेमकं काय झालं होतं हे कोणालाच कळत नव्हतं. त्यामुळे तिकडे सगळेच चिंतेत होते. निधीलाच समीरला फोन लावायला सांगितला होता सगळ्यांनी. समीरने फोन उचलला नाही. त्यामुळे निधीला अजूनच थोडी धाकधूक वाटत होती. पण तो जाणून होता, आता बोलला तर आपला आवाज तुटेल आणि निधी ओळखेल. म्हणून त्याने उचललाच नाही फोन. त्याने गाडी सुरू केली. पण मनात एकच प्रश्न घोळत होता. सत्य बाहेर आलंय, पण त्याची किंमत कोण मोजणार? मामाशी भेटून समीर घरी आला, पण त्याचं मन काही शांत होत नव्हतं. रवीने अर्धवट सत्य सांगितलं होतं हे त्याला पक्क कळत होतं, पण नेमकं काय लपवलं याचा अंदाज लागत नव्हता. घरी पोचताच दार उघडल्यावर आईच समोर उभी होती. एवढा वेळ कुठे होता रे? आवाजात राग कमी आणि काळजीच जास्त दिसत होती तिच्या. समीर खोटं हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला. आई, मी काही पळून गेलो नव्हतो, मामाकडे गेलो होतो. मामाकडे? अचानक? आणि आईने संशयाने पाहिलं. समीर बूट काढत म्हणाला. हो, कारण
रवी हे नाव ऐकताच आईचा चेहरा क्षणभर बदलला. तिने काही विचारायच्या आतच समीर म्हणाला, आई, त्याने मामा मम्मीला चुकीचं सांगितलं माझ्याबद्दल. आई चुळबुळत खुर्चीत बसली. म्हणजे काय? मला काय ते नीट सांग सगळं. आई, त्याने मामा मम्मीला सांगितलं आम्ही त्याला अडकवलं. मी आणि आयुषने, समीरने सांगितलं. असं कसं काय म्हणाला? आणि तो जेलमध्ये कसा काय गेला? वत्सल्याने इतका वेळ आपल्या मनात असलेली शंका विचारून टाकली. समीरने तिला सर्व सांगितलं. रवीने आतापर्यंत काय काय केलं ते सगळं सांगितलं. समीर हलका हसला. आई, जर आम्ही त्याला अडकवलं असतं ना तर तो सहज सुटला असता आणि चहा बिस्किट खात घरी बसला असता, जेलमध्ये नाही. आईच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू आलं, पण लगेच गंभीर झाले. मग सत्य काय आहे? समीर काही बोलणार तोच त्याचा फोन वाजला. आई म्हणाली, घे फोन, कदाचित निधी असेल. समीरने स्क्रीन पाहिली. खरंच निधीचाच कॉल होता. शेवटी त्याने उचलला. हॅलो, बोल. काय झालं? सगळीकडे टेन्शनमध्ये आहेत. तुम्ही फोन का नाही केला? निधी, माझ्या मामांचा फोन होता तो. त्याला रवीने माझ्याबद्दल चुकीचं सांगितलं होतं म्हणून तो खूप चिडला होता. पण मी माझं जे होतं ते सत्य सांगितलं. त्यांनी काही बोलले नाही. त्यांची शंका दूर झाली की नाही माहीत नाही, पण मी माझं काम केलं. कारण मामाने आमच्यासाठी खूप केले. तोच आदर होता आमचा तेव्हा. समीर म्हणाला, नको टेन्शन घेऊ, सगळं ठीक होईल. त्यांना तुम्ही धीर द्या, कधी ना कधी कळेलच ना त्यांना. तुम्ही खरं सांगितलं ते बरं केलं. आता त्याचा प्रश्न आहे की त्यांनी काय निर्णय घ्यायचा. निधी म्हणाली, मी जाईन पुन्हा तिकडे. समीर म्हणाला, जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं करा, पण आता शांतपणे विचार करा, निधीने सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी निधी तयार होऊन निघाली. कुठे निघालीस? काही सांगायची पद्धत? माधवी तिला ओरडतच म्हणाली. आई, सांगणारच होती, तू माझ्याशी एकदम वेगळीच वागतेस. माझं आता लग्नही ठरलंय. आता महिन्यावर आहे. मला काही हवं नको तेही नको बघू का? निधीने सुद्धा रागाचंच विचारलं, कारण माधवी तिला हल्ली प्रत्येक गोष्टीत टोकत होती. त्यामुळे तिला खूपच चिड येऊन गेली. जा ना मग, सांगून द्यायचं, आम्ही काही नको म्हणणार आहोत तुला. माधवी म्हणाली, आई, अजून मी निघाली नाही. निघताना सांगणारच होती. तू समजून न घेता बोलतेस, त्यामुळे चिडचिड होते. निधी म्हणाली, आता अजून काय समजून घ्यायचं? आता मोठी झाली आहेस. तो काय नाव त्याचं ते? माधवी समीरचं नाव विसरली होती. समीर, आता पुन्हा तोच विषय नको आ आई. निधी पण भडकली होती. अरे, ते इथे दिवसा डावळ्या आमच्या पुढ्यात इथे पप्प्या वेप्या घेतो. तुला काहीतरी वाटायला हवं. मग बोललं का राग येतो तुम्हाला? माधवी तरी निधीला काही बोलायचं सोडत नव्हती. निधीने लगेच तयारी पूर्ण केली आणि मला कपडे घ्यायला जायचं आहे. मी मैत्रिणीसोबत मार्केटला जाणार आहे. दुपारी तिकडेच जेऊ, संध्याकाळी येईल. निधी म्हणाली आणि निघून गेली. तिलाही थोडासा रागच आला होता आईचा. मैत्रिणीला फोन करून तिने बोलावून घेतलं. त्यानंतर दोघी मार्केटला गेल्या. आयुषने पैसे दिलेच होते, प्लस तिची स्वतःची सुद्धा कमाई होती तिच्याकडे. तिने स्वतःला ड्रेस, काही महत्त्वाचे कपडे घेतले, काही ज्वेलरीज खरेदी केल्या. दुपारी भूक लागल्यानंतर एका टपरीवर जाऊन त्यांनी वडापाव खाल्ला. पुढे लस्सी प्यायल्या आणि घरचा रस्ता धरला. पण अजून संध्याकाळ व्हायला खूप वेळ होता. निधी, मी माझ्या एका मैत्रिणीला भेटून घरी जाणार आहे. तू जाशील का एकटी? तिच्यासोबत आलेल्या मैत्रिणीने विचारलं. ठीक आहे, जाईन मी, तू जा, निधीने सांगितलं. वेगळा होता, पण रिक्षाने जाऊ शकत होती, म्हणून तिने मैत्रिणीला जाऊ दिलं. पण खूप वेळ झाला तरी घरी जाणारी रिक्षाच मिळत नव्हती निधीला. समोरून समीरकडे जाणारी रिक्षा बघून तिचं मन दुःखित झालं. तिने आयुषला कॉल केला आणि विचारलं, दादा,
मी समीरकडे जाऊ का? हो चालेल, विचारला काय पाहिजे? आयुष म्हणाला. आई, निधी भीती वाटत होती निधीला. आईला मी घेईन सांभाळून, फक्त तू काही बोलायचं नाही, आयुष म्हणाला. निधी समोरच्या रिक्षात बसून समीरकडे निघाले. मनात आपल्याला बघून तो कशी प्रतिक्रिया देईल, काय करेल असे विचार घोळत होते. सरप्राईज देणार होती, फक्त तिलाच काय सरप्राईज मिळता कामा नये ही भीती. ती समीरच्या घरी पोहोचली. समीर आणि आई आता पहिल्या ठिकाणी राहायला आले होते, त्यामुळे निधी तिकडेच चालली होती. आई आणि समीर बोलत बसले होते. आई, आज चहा जरा गोडच करा, समीर म्हणाला. का रे, मध्येच गोड चहाचं काय? कसं काय सुचलं? वत्सलाने हसत विचारलं. आज गोड चहा प्यायला मन करतंय, समीर म्हणाला. निधीकडच्या चहाची आठवण आली वाटतं, वत्सला म्हणाले. आई नाही, असं काही नाही, सहज वाटलं, समीर म्हणाला. त्याचं उत्तर खरं तर हो होतं, पण त्याने टाळलं द्यायला. तो खुर्चीत बसला होता, तोच दरवाजावरची बेल वाजली. कोण असेल? समीर म्हणाला. तू जिची आठवण काढतो तीच असेल, वत्सलाने सहज मस्करीत म्हणाले. तिला काय माहीत नव्हतं. निधी काय इथे? सध्या तरी तीच मनात आहे माझ्या, समीर चालता चालता विचार करत होता. समीरने दार उघडताच निधी समोर उभी होती. क्षणभर समीर गोंधळला. खरंच निधी? की मी दिवसा स्वप्न बघू लागलो की काय? तो पुतळा बनून तिथेच उभा राहिला. समीर, मी आत येऊ का? निधीने विचारलं. तरी तो आवाज समीरच्या कानात घुसलाच नव्हता. तो स्तब्धच झाला होता. समीर, कोण आहे रे? आईने आतून बाहेर येत आवाज होईल. आई, मी आहे, निधी. निधीने समीरच्या बाजूने वाकून बघत म्हणाले. तसा समीर तंद्रीतून बाहेर आला. दरवाजातून बाजूला होऊन त्याने निधीला आत घेतलं. ये, वत्सलाने तिला बसायला सांगितलं. आज फारच छान दिसतेस. तू कशी इथे? आईने कसं पाठवलं? समीरने तिच्या बाजूलाच बसत विचारलं. खरं तर मी खरेदीला गेलेली मैत्रिणीसोबत, पण तिच्या कामासाठी गेली. मग इथे येणारी रिक्षा लाईन दिसली तर दादाला सांगून इकडे आले, निधी म्हणाले. बरं, बस. त्यालाही आज गोड चहा हवी होती, तुझीच आठवण काढत होता वाटतं, वत्सला म्हणाली. आई, काय ग? मला काय फक्त तेवढीच कामं आहेत का? समीर डोळे मोठे करत म्हणाला. म्हणजे माझी आठवण येत नाही का? निधी तोंड वाईट करत म्हणाले. अरे बाबा, आता तू सुरू नकोस, समीर म्हणाला. का? तुम्ही म्हणताय माझी आठवण येत नाही, निधी रडवं तोंड करत म्हणाले. समीरने कोपरापासून हात जोडून म्हणाला. मला येते आठवण, आणि आताही आलेली. झालं समाधान? तशी वत्सला अगदी मनापासून असली. अरे वा, अजून लग्नही झालं नाही आणि लगेच ऐकायला लागला का रे? मी तुला लहानाचा मोठा केला, खाऊ जेवू घातलं. वत्सला मस्करीत जरा त्याची जास्तच खेच होती. ते अजून काय पुढे बोलणार की समीर उठून उभा राहिला. तुम्ही दोघीही माझ्या हृदयात आहात, मी कोणालाच विसरू शकत नाही. तेव्हा आता दुसरं काहीतरी बोला, माझं डोकं दुखायला लागलंय, समीर डोक्याला हात लावून म्हणाला. आई, एक सांगू, समीर फार शांत आहे. हो ना, मलाही तेच वाटत होतं, वत्सला पटकन म्हणाले. अगं, शांत असणं गुन्हा आहे का? समीर थोडा अजून पुढे सरकत म्हणाला. ती थोडी जवळ आली आणि हळूच म्हणाली. नाही, पण तुझ्या शांततेत काहीतरी वेगळंच लपलेलं असतं, एवढं नक्की. समीर तिच्याकडे पाहून हलकसा हसला.
लग्न झाल्यावर सगळं कळेल. निधीने वया उंचावल्या. म्हणजे सरप्राईज पॅकेज? नक्कीच, आणि ते उडायला वेळ लागेल. तो एक डोळा मारत म्हणाला. निधी उठलीच होती त्याला फटका द्यायला. इतक्यात काय चालले गुलूगुलू वसला चहा घेऊन बाहेर आले. निधी आणि समीर एकमेकांकडे पाहून हसले. काही नाही आधी, काही नाही आई, निधी लाजत म्हणाली. तिघांनी चहा घेतला. इतक्यात समीरचा फोन वाजला. अरे हा पण फोन ना, नको त्यावेळीच वाजत असतो याचा, वत्सला म्हणाली. ओके, येतोय, समीर म्हणाला. समीरचं बोलणं ऐकून दोघी शांत झाल्या. कुठे चालला होता समीर? कोणाचा फोन आलेला? असं काय काम आलं होतं की निधी घरी आलेली असताना समीर बाहेर का जातोय? बघूया काय होते पुढे. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढे येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दविधी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद.